चला तर मंडळी, ब्रेडपासून झटपट होणारा नाश्ता बनवूया। मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की ब्रेडला अंडं लावून मस्त असं ब्रेड ऑमलेट मी बनवलं होतं। तर आजही मला तेच बनवायचं होतं, पण मार्गशीर्ष महिना चालू आहे म्हटल्यानंतर अंडं काही खायचं नाही, म्हणून मी काय केलं, एका मोठ्या भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ घेतलं। नंतर यामध्ये थोडीशी हळद पावडर घातली, लाल तिखट घातलं। आता इथे हा नाश्ता थोडासा तिखट होण्यासाठी मी 2 चमचे लाल तिखट घातला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट इथे वापरू शकता। अर्धा चमचा जिरे घातले आहे, थोडंसं चिली फ्लेक्स घातले आहे। चिली फ्लेक्स घातल्यामुळे नाश्ता दिसायला छान दिसतो आणि चवीलाही छान लागतो। आता यामध्ये अर्धा चमचा ओवा हातावरती थोडासा चोळून घालायचा। आपण यामध्ये बेसन पीठ घातलं आहे आणि ते पोटाला बाधू नये म्हणून आपण यामध्ये ओवासुद्धा घातला आहे। चवीपुरतं मीठ घातलं आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर बारीक चिरून यामध्ये घातली आणि यामध्ये आता चिमूटभर मी सोडा घातला आहे। त्यानंतर यामध्ये पाणी घालून आपल्याला याचं पीठ तयार करायचं आहे। सुरुवातीला आपण थोडंसं पाणी घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया, म्हणजे ह्या पिठाच्या गोठळ्या होणार नाही आणि जसं लागेल तसं यामध्ये पाणी ॲड करून ला पातळ असं पीठ तयार करून घेऊया। आपल्या मुलांना खूप भूक लागलेली असते, त्यावेळी झटपट होणारा हा ब्रेडपासूनचा नाश्ता तुम्ही पटकन बनवून मुलांना खायला देऊ शकता। बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या घरात ब्रेड पडून असतात आणि आपण त्या ब्रेडपासून काय करायचं, एकतर आपण चहामध्ये बुडवून खातो, नाहीतर त्याला बटर वगैरे लावून खातो। पण कधीकधी अशा पद्धतीचा पटकन होणारा नाश्तासुद्धा आपण सकाळी खाऊ शकतो किंवा अगदी चहाबरोबर आपल्याला काहीतरी थोडंसं खायचं असतं, छोटीशी भूक असते, तेव्हासुद्धा आपण हा नाश्ता खाऊ शकतो। तर अशा पद्धतीने पाणी घालून हे पीठ मी तयार करून घेतलं आहे। आता ब्रेडच्या पॅकेटमधले ते मी 4 फक्त स्लाईस घेतले आहेत। आता मला चहासोबत खाण्यासाठी 4च ब्रेडच्या स्लाईस मी बनवणार आहे। तर गॅस चालू केला, त्यावरती पॅन ठेवला। आता आपल्याला हे ब्रेड पूर्ण तेलामध्ये तळायचे नाही आहेत, अगदी थोड्या तेलामध्येच आपण शॅलो फ्राय करणार आहोत। तर मी पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे, तेल चांगलं गरम झालं। आता ह्या पिठामध्ये ब्रेडची स्लाईस अशी छान बुडवून घ्यायची दोन्ही साईडने आणि मग तेलामध्येही टाकून घ्यायची आणि आता ही ब्रेडची स्लाईस आपण दोन्ही बाजूने छान अशी मस्त भाजून घेऊया। हे ब्रेड मी भरपूर तेलामध्ये तळले नाही आहेत, त्यामुळे जास्त तेलकटही होणार नाही आहे। आणि बघा, आपल्याला कधीतरी खूप घाई असते, सकाळी आपल्याला पटकन आवरून जायचं असतं ऑफिसला किंवा मुलांनासुद्धा शाळेत जायचं असतं। अशा वेळी हा झटपट होणारा ब्रेडपासून नाश्ता तुम्ही बनवून मुलांना किंवा स्वतःलासुद्धा खाऊ शकता। जास्त वेळ लागत नाही, पटकन होतं आणि पोट भरून जातं। एक जरी ब्रेड तुम्ही खाल्ला तर अगदी पोट भरतं, असा हा नाश्ता आपला तयार होतो। आणि ह्या नाश्त्याबरोबर खाण्यासाठी अगदीच तुम्हाला चटणीचीही गरज नाही आहे, फक्त टोमॅटो सॉस असला तरी चालतं, त्यासाठी एक्स्ट्रा चटणी बनवायची सुद्धा काहीच गरज नाही आहे। मुलांना आपण नेहमीच डब्यामध्ये चपाती भाजी देतो आणि मुलं ती भाजी चपाती खाऊन कंटाळतातसुद्धा। मग कधीतरी असा वेगळ्या प्रकारचा टिफिन त्यांना दिला तर मुलंसुद्धा खुश होतात। मी बाहेर कुठे गेली फिरायला वगैरे तर मी असंच ब्रेडचं एखादं पॅकेट घरात आणून ठेवते आणि मग मुलं काय करतात की त्यांना वेळ नसतो ना, सकाळी ऑफिसला जायचं असतं, मग पटकन अशा ब्रेडचा नाश्ता बनवून ते टिफिनमध्ये सुद्धा नेतात आणि नाश्त्यालासुद्धा ते खातात, म्हणजे त्यांनासुद्धा जास्त वेळ लागत नाही काय चपाती भाजी वगैरे बनवत बसा। तर असा मस्तपैकी ब्रेडचा गरमागरम हा नाश्ता चहासोबत खाण्यासाठी तयार झाला आहे। तर मंडळी, ब्रेडपासून झटपट होणारा हा नाश्ता तर तुम्ही बघितला आहे, पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या। आणि हा ब्रेडचा नाश्ता तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक कमेंट जरूर करा। पुन्हा भेटूया अशा झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।